नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लवकरच लग्नाचा सीझन सुरू होतोय, त्यामुळे घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असेल। खरं तर लग्न हे दोन घरांमध्ये होत असतं। लग्नानंतर घरी येणाऱ्या नव्या नवरीसाठी सर्व काही बदलणार असतं। लग्न ठरल्यानंतर घरातील नवं जोडपं राहणार कुठे याची सातत्यानं चर्चा होते। नवऱ्या मुलाची बेडरूम आता नव्या व्यक्तीसाठी असणार असते, त्यामुळे त्या बेडरूमची सजावट करण्याकडे विशेष लक्ष दिलं जातं। वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक रूम आणि प्रत्येक वस्तूसाठी विशेष गोष्ट ठरवलेली असते। वास्तुशास्त्रामध्ये त्या गोष्टीला महत्त्वाचं स्थान आहे। घरातील बाथरूम प्रवेशद्वाराची दिशा चुकली तर घराला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। मग विचार करा की ज्या बेडरूममध्ये नवीन जोडपं राहणार आहे त्याची दिशा योग्य असणं किती महत्त्वाचं आहे। ही दिशा जर चुकली असेल तर नवविवाहित जोडप्याच्या नात्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टींचा प्रवेश होतो आणि त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन जोडप्याची बेडरूम कशी असावी, कोणत्या दिशेला बेड असावा हे सगळं। तर सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की कोणत्या दिशेला बेडरूम नसावी। नवविवाहित जोडप्याची बेडरूम कधीही उत्तर दक्षिण ईशान्य आणि दक्षिण पूर्व दिशेला बनवू नये, कारण या दिशेला खोली असल्यास वैवाहिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं होतात, तसेच प्रत्येक गोष्टीवरती वादविवाद सुरू होतात। अशा परिस्थितीमध्ये नवीन जोडप्याची खोली घराच्या या दिशेला न बांधणं कधीही चांगलं। जर तुम्ही या दिशेनं खोली तयार केली असेल तर त्यांना काही काळ त्यापासून दूर ठेवा। आता कोणत्या दिशेला बेडरूम असावी हे देखील जाणून घ्या। लग्नानंतर प्रत्येकाला आपलं आयुष्य हे चांगलं व्हावं, आनंदी व्हावं असं वाटतं। कोणत्याही प्रकारची समस्या किंवा मतभेद नसावेत यासाठी पंडितजींना सांगून खोली तयार करणं फार महत्त्वाचं, कारण जेव्हा तुम्ही वायव्य पश्चिम दिशेला खोली बनवता तेव्हा दोघांमध्ये शांतता राहते, तसेच त्यांचं जीवन देखील आनंदी होतं। या दिशेने वैवाहिक जीवनामध्ये रोमॅन्स वाढतो, तसेच यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींपासून देखील तुमची सुटका होते। तर आता नवविवाहित जोडप्याची बेडरूम बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। नवविवाहित जोडप्याचा पलंग लोखंडी धातूचा नसावा। पती पत्नीचा पलंग चौकोनी आकाराचा आणि लाकडी असेल तर तो शुभ मानला जातो। पलंगाच्या आतमध्ये धातूच्या वस्तू, भेटवस्तू किंवा भांडी ठेवू नयेत। नवविवाहित जोडप्याच्या खोलीचा रंग नेहमी हलका असावा, यामुळे शांतता राहते। जोडपं त्यांच्या लग्नाचे फोटो खोलीच्या पूर्व दिशेच्या भिंतीवरती कधीही लावू नयेत। झोपताना अविवाहित जोडप्याचं डोकं दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या काही टिप्स आहेत, या जर तुम्ही नवीन जोडप्याच्या बेडरूमसाठी वापरल्यात तर त्या दोघांमध्ये कलह निश्चितच अगदी संपुष्टामध्ये येऊन जातील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।